सोमवती अमावास्येनिमित्त मार्कंडेय गड येथील पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी। मार्कंडेय गड येथे मार्कंडेय ऋषी यांचे मंदिर आहे। सोमवारी येणाऱ्या अमावास्येला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती। 26 मे 2025 रोजी भरलेल्या सोमवती अमावास्येला पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी झाली। गडावर जाण्यास प्रशासनाकडून बंदी असल्यामुळे भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेतले आणि या ठिकाणी यात्रा भरलेली असून पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे। गडावर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे। ग्रुप ग्रामपंचायत मुळाने यांच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। मार्कंडेय गडावर जाण्यासाठी बंदी आहे कारण 2023 मध्ये सोमवती अमावास्येच्या यात्रेदरम्यान मार्कंडेय गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही दगड खचून पडल्याने 2 भाविक जखमी झाले होते। गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित संरक्षण कठडे किंवा जाळी नाही, त्यामुळे या ठिकाणी त्याने धोकादायक असल्यामुळे प्रशासनाने गडावर जाण्यास बंदी केली आहे। सोमवती म्हणून यात्रा भरली जाते मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी, तरी 2-3 वर्षापासून या ठिकाणी सोमवती अमावस्या ही बंद करण्यात आलेली होती। तरी आज सोमवती अमावस्या अजून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे। तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल, उपसरपंच, मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे। तर कोणत्या पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्य करत आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाने, तसेच पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने सोमवती अमावस्या ही बंद करण्यात येऊ नये। या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनाला येतात, त्यामुळे या ठिकाणी गर्दी होते। भाविकांसाठीच गडावर जाण्याच्या मार्गावर पहिल्या पायरीवर व्यवस्था करण्यात आल्याचं भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेताना सांगितलं आहे। NCN न्यूज साठी अनिल गांगुर्डे, वणी।